करायचं. फुल्ली ग्रोथ झालेले आयब्रोज घेऊन बाहेर जायला विचित्र वाटतं ना. सो हा व्हिडिओमध्ये मी तुमचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व करायचा प्रयत्न करणार आहे. सो ही सिच्युएशन सगळ्या मुलींसोबत येतेच आणि अशी आयब्रो घेऊन आपण बाहेर जाऊ शकत नाही. सो ह्या व्हिडिओमध्ये मी डे टू डे लाईफमध्ये कसा मिनिमल मेकअप करून आणि आयब्रोची ट्रिक्स सांगून मी हा मेकअप कसा करायचा तो तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया या व्हिडिओला. सो फ्रेंड्स, मी इथे टोनर आणि मॉइश्चरायझर व्यवस्थित लावून घेतला आहे आणि रोजच्या डेली मेकअपमध्ये आपण प्रायमर काही लावत नाही आणि इतका टाईमसुद्धा नसतो प्रायमर लावण्यासाठी. माझ्याकडे हे ॲलोवेरा जेल आहे. तुम्हाला जर ओपन पोर्सचा प्रॉब्लेम असेल किंवा थोडंसं पिंपलचा प्रॉब्लेम असेल तर प्रायमर हे लावावंच लागतं. नाही लावलं तरी इट्स ओके, बट मी प्रायमरच्या जागी हे ॲलोवेरा जेल लावते आहे. तुम्हीसुद्धा लावू शकता. फ्रेंड्स, आता मी प्रायमरच्या जागी ॲलोवेरा जेल लावला आहे आणि मी आता कलर करेक्शन करून घेत आहे कन्सिलरने. होऊ शकता तुम्ही डार्क शेडचं कन्सिलर आहे माझ्याकडे, हे फॉरेवरचं. सो फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा असे रेड स्पॉट्स असतील पिंपलचे तर तुम्ही कवर करू शकता. ते रोजच्या लाईफमध्ये नाही करू शकत, बट आता मी करतेच आहे व्हिडिओ, तर सो म्हटलं सगळ्याच व्हिडिओ करूया. सो तुम्ही असं लावू शकता फिंगर टिप्सने. अगदी गरजेचं नाही आहे हे, बट आता मला आहे थोडेसे स्पॉट मी कवर करते आहे आणि रोजच्या लाईफमध्ये एवढं कोण करत बसत नाही आणि तेवढा टाईमसुद्धा नसतो. सो डिरेक्टली तुम्ही फाउंडेशन लावला तरी चालतं. आणि मी आता हे फिंगर टिप्सनेच ब्लेंड करून घेणार आहे. कुठलाही ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रशने मी ब्लेंड करणार नाही आहे. ते मिरर घेते. सो फ्रेंड्स, पाहू शकता मी इथे कलर करेक्शन करून घेतला आहे. अगदी हलक्या हा फिंगर टिप्सनेच केलं आहे मी. कोणताही ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रश यूज केला नाही आहे. आता त्यानंतर तुम्ही बीबी क्रीम, सीसी क्रीम किंवा तुमचं जे काही फाउंडेशन असेल ते यूज करू शकता. मी इथे फॉरेवरचं यूज करते आहे. पाहू शकता. बस मी 2 पंप घेणार आहे. सो पाहू शकता इथे मी फक्त 2 पंप घेतले आहेत फाउंडेशन. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे तुमचं मॉइश्चरायझर आहे तुम्ही कोणतंही यूज करू शकता. तुमच्याकडे जे असेल ते जे तुम्ही यूज करताय ते. थोडंसं घ्यायचं, दिस मच. सो पाहू शकता 2 पंप्स फाउंडेशन आणि थोडंसं मॉइश्चरायझर. हे संपूर्ण तुम्हाला मिक्स करायचं आहे, पूर्ण ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. ओके, सी पाहू शकता संपूर्ण मी मिक्स करून घेतलं इथे. आणि त्यानंतर तुम्ही हे लावू शकता. मी हे आता हातानेच लावणार आहे माझ्या. सो आता नेक्स्ट स्टेप आहे ती पावडर यूज करायची. मी इथे पॉन्ड्सची पावडर, लूज पावडर यूज करते आहे. तुमच्याकडे लूज पावडर कोणतीही असू दे
ती तुम्ही यूज करू शकता, किंवा कॉम्पॅक्ट पावडर जर असेल तरी तुम्ही यूज करू शकता. आज मी लूज पावडर यूज करणार आहे. सो मी ती पावडर काढून घेतली आहे. आता आपल्याला या पिझ्झा पफने लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर ब्रश असेल तर ब्रशने सुद्धा लावून घेऊ शकता. असा ब्रश सुद्धा येतो पावडर लावण्यासाठी. असा ब्रश सुद्धा तुम्ही पावडर लावायला यूज करू शकता, किंवा पिझ्झा पफ सुद्धा यूज करू शकता. सो मला जास्त करून पफने बरं वाटतं, सो मी लावते. जेव्हा घाई असते तेव्हा मी ब्रशनेच लावते, पटापट होऊन जातं. बट आता मला पफने लावायचं आहे, सो मी पफने लावते. सो डे टू डे लाईफमध्ये मी हा असाच मेकअप करते, फार हेवी करत नाही. हाच मेकअप असतो माझा, क्विक अँड इझी. सो तुम्ही सुद्धा असा मेकअप करू शकता. खूप फटाफट 5 ते 10 मिनिटात हा मेकअप होऊन जातो, फार वेळ लागत नाही. तुमचे पिंपल स्पॉट्स वगैरे पिंपल दिसत असेल तरी काही हरकत नाही. आपल्याला असाच मेकअप करायचा असतो डेली, कारण खूप हेवी असलं की ते खूप जास्त दिसतं, लोकांना वाटतं किती काय काय लावले. सो असा मेकअप जरी केला तरी तुम्हाला छान वाटतो. बघा किती एकदम शेअर कव्हरेज आहे, हलकंसं टिंट येतं फेसवरती, असं वाटतं की हां काहीतरी मेकअप केला. इतकंच बस, इतकं इनफ असतं. खूप हेवी मेकअप करायला जाऊ नका. सो इथे माझा बेस करून रेडी झालेला आहे. आणि जसे की आजचा टॉपिक आहे व्हिडिओचा की आयब्रोज वाढले आहेत तर आपण कसं मेकअप करून बाहेर जाऊ शकतो, आणि अशा कोणत्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत ज्या यूज करून आपण मेकअप करू शकतो, आणि बिना पार्लरला जाता आयब्रो न करता आपण मेकअप करू शकतो. सो फ्रेंड्स, आपल्याला काय करायचं आहे, अशी आयब्रो पेन्सिल घ्यायची आहे, डार्क कलरची किंवा लाईट कलरची, जसे तुमच्या आयब्रोचा कलर आहे त्यानुसार तुम्ही घ्यायचं आहे. आता माझे इथे डार्क ब्लॅक कलरचे आयब्रोज आहेत. सो मी डार्क कलरची ब्राऊन पेन्सिल घेतली आहे. ही मिस क्लेअरची आहे आयब्रो पेन्सिल. तुम्ही तुमच्याकडे जी असेल ती यूज करू शकता. लाईट आयब्रोज असतील तर लाईट कलरचा आयब्रो पेन्सिल तुम्ही यूज करा. मी इथे डार्क घेतली आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, हे आयब्रोज आहेत त्याला हलका हलका शेप देत जी गॅप आहे ती भरत यायची आहे. थोडीशी वरून आणि थोडीशी खालून आउटलाईन द्यायची आहे त्याला. आणि इथे स्टार्टिंगला अगदी तुम्हाला भरायचं नाहीये, पण बस थोडंसं हलक्या हाताने ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण हलक्या हाताने करायची आहे. जर तुम्ही जोर देऊन केला तर ते खूप विचित्र आणि डार्क दिसेल, मग तुमचा संपूर्ण मेकअपच खराब होईल. सो तुम्ही काय करायचं आहे, हलक्या हाताने फक्त त्याला अगदी शेडिंग केल्यासारखं करायचं आहे. आणि इथे सुद्धा सो पाहू शकता मी अगदी हलक्या हाताने केलेलं आहे, वाटत सुद्धा नाही आहे की काही प्रोडक्ट लावलं आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, असा स्पूली ब्रश येतो तो घ्यायचा आहे आणि त्याने जे काही एक्स्ट्रा प्रोडक्ट लागलं आहे त्याने थोडंसं रिमूव्ह करायचं आहे. तुमचं जर जास्त प्रोडक्ट लागलं असेल तर ते ह्यातून निघेल. थोडंसं शेपमध्ये आणायचा प्रयत्न करायचा आहे त्या आयब्रोजना. सो पाहू शकता. सो आता आपण एकदम लाईट कलरचा किंवा ब्राऊन कलरचा आयशॅडो पिक करणार आहोत किंवा लावणार आहोत. हा असा एकदम लाईट कलरचा थोडासा न्यूड कलरचा आयशॅडो आपण आयलिडवर लावणार आहोत. सो इथे मी आयशॅडो व्यवस्थित लावून घेतला आहे. सो आता आपण इथे लायनर किंवा एक्स्ट्रा काही करणार नाही आहोत, फक्त काजळ लावणार आहोत. आणि तोच आयशॅडो थोडंसं हलकं लोअर लॅशला सुद्धा लावून घ्यायचं आपल्याला. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर लावायचं असेल तर लावू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता. सो आता आपल्याला मस्तपैकी काजळ लावायचं आहे, जेणेकरून लक्ष सर्वांचं डोळ्याकडे जाईल. सो तुम्हाला एक ट्रिक सांगते, इथे डोळ्यांच्या मध्ये काजळ ठेवायचं आणि थोडं हलकंसं ओढायचं, ज्याने थोडंसं
छान लुक येतो, असं लायनर लावल्यासारखं वाटतं. सी वाटतंय ना. सो असं इथे मध्ये ठेवून थोडंसं ओढायचं हलकंसं. सो तो कसे असे भरीव डोळे वाटतात आता. सो मी इथे मस्कारा वगैरे काही लावणार नाहीये, फक्त लॅश कर्ल्स करून घेणार आहे. आता आपण लावणार आहोत लिपस्टिक. माझ्या सेम वाईन कलरचे लिप पेन्सिल घेतली आहे आणि मी त्याला. सो हां, तुम्हाला जर लिपस्टिक लावता येत नसेल, ऑम्ब्रे लिप्स कसे करायचे, कशा पद्धतीचं लिपस्टिक असतात हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा शिकायचं असेल लिपस्टिक कशी लावायची, तर त्यावर मी आधीच व्हिडिओ बनवला आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते आहे, नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा. सो फ्रेंड्स, आज मी या 3 लिपस्टिक और लिप कलरने लिपस्टिक लावली आहे. मी कधी पण एकच लिपस्टिक घेऊन लिपस्टिक नाही लावत, मिक्स अँड मॅच करून लावते. हे दोन्ही लिप लायनर आहेत ते स्विस ब्युटीचे आहेत आणि ही लिपस्टिक आहे ती आय मॅजिक प्रोफेशनल कॉस्मेटिक्सची आहे. मी मस्कारा लावूनच घेते हलकासा. थोडंसंच लावलं, जास्त नाही. सो इथे आपला मेकअप झालेला आहे. मी इयरिंग्स माझे चेंज करते. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा मेकअप करू शकता. सो आता काही जणांचा प्रश्न असेल की तुम्ही इथे कन्सिलर लावून आयब्रोजचे केस एक्स्ट्रा वाढलेले हाईड करू शकता किंवा प्लकरने काढू शकता. तर फ्रेंड्स, सगळ्यांकडेच प्लकर असेल असं नाही किंवा सगळ्यांना काढता येतं असं नाही किंवा सगळ्यांकडेच कन्सिलर असतं असं पण नाही आहे. सो म्हणून अशा डार्क कलरचे आयब्रो पेन्सिल असेल किंवा तुमच्या शेडची आयब्रो पेन्सिल तुम्ही तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून आयब्रो जेव्हा वाढलेले असतील त्यावेळेला हलके हलके फील करून तुम्ही असा छान मेकअप करून तुम्ही बाहेर जाऊ शकता. तर फ्रेंड्स, मी रेडी झाली आहे आणि कसा वाटतोय माझा लुक आणि हा मेकअप आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनेलला. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय.